एफर्ट्स काय आहेत आणि ते रिलेशनमध्ये का गरजेचे पडतात. एखादं गुलाबाचं झाड आहे, खूप सुंदर आहे, तुम्हाला आवडलं, तुम्ही घेऊन आलात, त्याला मस्त सनलाईटमध्ये ठेवून दिलं. 8 दिवस झाले त्या झाडाला बिलकुल नाही बघितलं. 8चे 15 दिवस झाले तुम्ही झाडाला बिलकुल नाही बघितलं. झाड थोडंसं सुकलं, देन 15 दिवसात ते अजून थोडंसं सुकलं आणि 1 महिना झाला ते झाड पूर्ण जळून गेलं. त्याचं मेन रिझन काय होतं झाड जळण्याचं? मी फक्त आणलं आणि ते सनलाईटमध्ये ठेवून दिलं. जर झाडाला महत्त्वाची गोष्ट लागते पाणी आणि ऊन, तुम्ही ऊन त्याला दिलं पण तुम्ही त्याला पाणी नाही दिलं आणि त्यामुळे ते झाड जळून गेलं. तसंच नात्याचं आहे. जर तुम्ही एखादं नातं बनवलं, त्या नात्याला बनवून जर तसंच साईडला ठेवून दिलं आणि मग त्या नात्याकडे लक्ष नाही दिलं आणि मग तुम्ही वर्ष 2 वर्षानंतर तुमच्या लक्षात येतं की अच्छा माझं हे नातं आहे बाबा, ही माझी मैत्रीण आहे, ही माझी हे आहे, त्या नात्याकडून तुम्ही कसं काय एक्सपेक्ट करू शकता की त्या नात्याने अगदी तसंच राहावं जसं तुम्ही त्याला सोडून गेला होतात? म्हणजे कसं? जर साधं झाडालाही एफर्ट्सची गरज लागते, हे तर मग रिलेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात, बघावं लागतं. मग एफर्ट्स काय असतात? छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, की छोट्या छोट्या गोष्टीच मॅटर करतात. एफर्ट्सच्या नावाखाली खूप मोठं काहीतरी करायची गरज नाही लागत आणि या छोट्या छोट्या गोष्टीच तुमचं जे नातं आहे ते टिकवून ठेवतात.